नमस्कार भावी शिक्षकांनो, अभियोगिताधारकांनो, मॅथ विथ सूरज सर आपल्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणत्या कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे तो सर्वात कमी जाऊ शकतो आणि कोणत्या कॅटेगरीचा कट ऑफ हा सर्वात जास्त जाऊ शकतो याच्याबद्दल चर्चा करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तत्पूर्वी आपल्या सर्वांना माहिती आहे की पवित्र पोर्टलवर जाहिराती अपलोड करण्याचा जो टॅब होता तो टॅब बंद झालेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, खूप आनंदाची गुड न्यूज आहे आपल्यासाठी आणि लवकरात लवकर आपल्याला कमी वेळामध्ये प्रेफरन्स चालू होणार आहे. ते प्रेफरन्स आपल्या लॉग इनवर अवेलेबल होणार आहे आणि प्रेफरन्स आल्यानंतर प्रेफरन्स आपल्याला व्यवस्थित लावायचे आहे. 100 प्रेफरन्स विदाऊट इंटरव्ह्यूसाठी आणि 50 प्रेफरन्स विथ इंटरव्ह्यूसाठी आपल्याला लावायचे आहे. विद्यार्थी मित्रांनो, म्हणून ही गोष्ट ध्यानात ठेवा. प्रेफरन्स व्यवस्थित जर आपण दिले तर आपली निवड ही या शिक्षक भरतीमध्ये नक्की होणार आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, प्रेफरन्स लावायचे कसे त्याबद्दल तर आपण सांगणार आहोत, परंतु कट ऑफ हा कोणाचा सर्वात जास्त कमी येऊ शकतो आणि जास्त जाऊ शकतो याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. कोणत्या कॅटेगरीचा कट ऑफ असेल, समांतर आरक्षणाचा कट ऑफ किती असेल याबद्दल आपण चर्चा करणार आहोत आणि विषयानुसार देखील हा व्हिडिओ आपण बनवणार आहोत किंवा विषयानुसार देखील कट ऑफ कुणाचा कमी येऊ शकतो. तर तुमचा मी वेळ वाया घालत नाही विद्यार्थी मित्रांनो. तर आपण जर कॅटेगरी वाईज जर कट ऑफ बघितला, कुठल्याही प्रकारचं आरक्षण न घेता जे आपलं आरक्षण आहे, जे आपलं नॉर्मल जे आरक्षण आहे ते त्याचा जर आपण विचार केला तर सर्वात जास्त कट ऑफ जो जातो तो ओपनचा. विद्यार्थी मित्रांनो, आपण बघू शकतो ओपनचा कट ऑफ हा सर्वात जास्त जाणार आहे. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. ओपनचा कट ऑफ हा सर्वात जास्त जातो. त्यानंतर 2 नंबरची जी कास्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, ते कास्टचा जे विद्यार्थी आहे तर ती कास्ट म्हणजे ओबीसी जी कास्ट आहे, ओबीसीचा कट ऑफ हा ओपनच्या तुलनेत थोडासा 2 ते 3 मार्काचा फरक असतो किंवा 1-2 मार्काच्या कमीच्या फरकाने ओबीसीचा कट ऑफ जाणार आहे. त्यानंतर तिसरी जी कास्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, त्याचा कट ऑफ कमी येईल तो म्हणजे EWS. विद्यार्थी मित्रांनो, EWS जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आहे त्यांचा जो कट ऑफ आहे, EWSचा कट ऑफ हा ओबीसीच्या तुलनेत थोडा खाली येईल. त्यानंतरची 4 नंबरची जी आपली कास्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, ते म्हणजे SEBCचा कट ऑफ हा EWS पेक्षा थोडासा खाली येणार आहे किंवा EWS आणि SEBCचा कट ऑफ हा सेम देखील राहू शकतो. त्यानंतर खाली कट ऑफ जो येतो तो कोणत्या कास्टचा तर विद्यार्थी मित्रांनो NTD 5 नंबरची जी कास्ट आहे NTD NTC/NTC आणि त्यामध्ये भटक्या जमाती असेल ड आणि क, या विद्यार्थी मित्रांनो यांचा कट ऑफ हा त्या तुलनेमध्ये खाली येऊ शकतो. मी तुम्हाला तो डिसेंडिंग ऑर्डर उतरता क्रम सांगतो विद्यार्थी मित्रांनो. 6 नंबरची जी आहे ती म्हणजे NTB आणि VJA भटक्या जमाती ब आणि अ, विद्यार्थी मित्रांनो यांचा कट ऑफ हा NTD पेक्षा थोडासा कमी येतो. त्यानंतर 7 नंबरची कास्ट आहे ती म्हणजे SC जी अनुसूचित जाती हा जो प्रवर्ग आहे विद्यार्थी मित्रांनो, यांचा कट ऑफ हा लास्ट 2nd नंबरला राहणार आहे. आणि सर्वात कमी कट ऑफ जो येणार आहे तो म्हणजे ST कॅटेगरीचा म्हणजे अनुसूचित जमातीचा आरक्षित प्रवर्गात सर्वात कमी कट ऑफ हा या कॅटेगरीचा येणार आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ थोडासा मोठा होईल, व्हिडिओ स्किप करू नका. बघूया आपण सर्वात जास्त कट ऑफ जो जाणार आहे तो ओपनचा जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर जो कट ऑफ जाणार आहे तो ओबीसीचा कट ऑफ जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर EWS आणि SEBC या दोघांचा कट ऑफ सेम राहू शकतो. त्यानंतरचा जो पुढचा प्रवर्ग आहे तो म्हणजे NTD NTC याचा कट ऑफ हा SEBCच्या नंतर कमी लागणार आहे. त्यानंतर NTB आणि VJAचा त्याच्यापेक्षा कमी लागणार आहे. आणि त्यानंतर जी कास्ट आहे SC हा SC NTB VJA पेक्षा कमी. आणि सर्वात कमी कट ऑफ विद्यार्थी मित्रांनो, सर्वात कमी कट ऑफ जो लागणार आहे तो म्हणजे ST कॅटेगरीचा लागणार आहे. ही गोष्ट आपण ध्यानात ठेवा. सर्वात कमी कट ऑफ कोणत्या प्रवर्गाचा लागणार आहे तो ST प्रवर्गाचा कट ऑफ लागणार आहे. म्हणून विद्यार्थ्यांनो मित्रांनो, आपण कोणत्या कास्टमध्ये आहात ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. आपण ज्या कास्टमध्ये आहात तो व्हिडिओ व्यवस्थित काळजीपूर्वक बघा. ती कास्ट बघा आपली कोणती आहे आणि चेक करा की आपल्या कट ऑफ किती प्रमाणात खाली येऊ शकतो. आता मी कट ऑफचा स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे. जर 12,000 जागा विदाऊट इंटरव्ह्यू आल्या तर यांचा कट ऑफ काय येईल त्याबद्दलचा देखील व्हिडिओ मी स्पेशल बनवणार आहे. त्यामुळे तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत नोटिफिकेशनद्वारे येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, हे झालं कास्टबद्दल. त्यानंतर आपण बघूया की जे आपल्याला समांतर आरक्षण आहे, समांतर जे आरक्षण आहे त्याच्यानुसार कट ऑफ हा कोणाचा कमी आणि कोणाचा जास्त जाऊ शकतो. समांतर जे आरक्षण असतं त्याचा उतरता क्रम आता मी तुम्हाला सांगणार आहे. मग महिला जे आरक्षण आहे विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात एक म्हणजे महिला आरक्षण
विद्यार्थी मित्रांनो, जर कट ऑफ सपोज एखाद्या काचचा आपण ओपनचा पुढे जर 130 लागला तर महिलांना तो 5 ते 6-7 मार्काची सूट त्यामध्ये मिळेल. त्यांचा कट ऑफ थोडासा कमी लागेल महिला आरक्षण असल्यामुळे. आणि ओपन आणि अनरिझर्व सर्वात जास्त कट ऑफ जर खुल्या आपण समांतर आरक्षणाचा जर पकडला, जर कट ऑफ आपण जर हा समांतर आरक्षणाचा विद्यार्थी मित्रांनो जर कट ऑफ पकडला, तर समांतर आरक्षणाचा कट ऑफ आपण जर पकडला, समांतर आरक्षण हे समांतर आरक्षण आहे, याचा जर कट ऑफ पकडला विद्यार्थी मित्रांनो, त्या महिलांना 2 संधी मिळते. एकतर महिला असल्याचा तो कट ऑफ, महिला आरक्षणचा कट ऑफ, आणि जर SC असेल ST असेल तो एक फायदा. म्हणून महिलांना थोडासा जास्त फायदा या शिक्षक भरतीमध्ये आहे. जे आपल्या महिला भगिनी जे आपला जर व्हिडिओ बघत असेल तर त्यांच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. तुमच्यासाठी महिला आरक्षण देखील आहे विद्यार्थी मित्रांनो. मग मुख्य कॅटेगरीच्या पेक्षा 5 ते 10 गुण कमी कट ऑफ याचा लागतो. त्यानंतर 2 नंबर कट ऑफ कमी जो लागतो तो प्रकल्पग्रस्त म्हणजे प्रोजेक्ट अफेक्टेड जे आपले विद्यार्थी आहे विद्यार्थी मित्रांनो, त्यांचा कट ऑफ हा महिलांपेक्षा कमी लागतो. त्यानंतर 3 नंबरला येतात ते म्हणजे भूकंपग्रस्त यांचा कट ऑफ देखील फार कमी लागतो. भूकंपग्रस्त यांचा देखील कट ऑफ फार कमी लागतो. त्यानंतर येतात म्हणजे खेळाडू, स्पोर्ट पर्सन, खेळाडू यांचा देखील कट ऑफ खूप कमी लागतो. हे विद्यार्थी सहसा भेटत नाही, यांचा कट ऑफ हा फार कमी येतो. त्यानंतर जो कट ऑफ कमी येतो ते म्हणजे दिव्यांग विद्यार्थी मित्रांनो. 5 नंबर समांतर आरक्षण ज्यांचं असेल, जे दिव्यांग आहेत आपले बांधव, त्यांचा कट ऑफ हा फार कमी येत असतो विद्यार्थी मित्रांनो. दिव्यांगाचा कट ऑफ फार कमी येतो. त्यानंतर कमी जो कट ऑफ येतो तो म्हणजे अनाथ, जे अनाथ आहेत त्यांचा कट ऑफ देखील 2 डिजिट पर्यंत विद्यार्थी मित्रांनो येतो. हे सगळे जे कट ऑफ आहे हे 2 डिजिट पर्यंत येऊ शकतात. महिला आरक्षण जर आपण थोडंसं सोडलं तर प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, खेळाडू, दिव्यांग, अनाथ यांचा कट ऑफ हा 2 डिजिट पर्यंत 100% येतो. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. त्यानंतर सर्वात जास्त कमी कट ऑफ जो असतो, सर्वात कमी कट ऑफ तो असतो माजी सैनिक यांचा कट ऑफ हा सर्वात कमी असतो विद्यार्थी मित्रांनो. एक्स सर्व्हिसमॅन आपण म्हणू शकतो त्यांना की एक्स सर्व्हिसमॅनचा जो कट ऑफ आहे तो सर्वात कमी कट ऑफ येतो. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला 2 आरक्षण आपण सांगितलं, एक आपलं नॉर्मल आरक्षण आणि दुसरं म्हणजे समांतर आरक्षण. आपण त्याला म्हणू शकतो की समांतर जे पॅरलल रिझर्वेशन आहे त्या समांतर आरक्षणामध्ये महिला आरक्षण कट ऑफ हा सर्वात जास्त जाईल महिला आरक्षणाचा. त्यानंतर प्रकल्पग्रस्त थोडासा कमी कट ऑफ प्रकल्पग्रस्तच लागतो. त्याच्यापेक्षा कमी कट ऑफ हा भूकंपग्रस्ताचा लागतो. त्याच्यापेक्षा कमी कट ऑफ हा खेळाडूचा लागतो, कारण सर्टिफिकेट वगैरे खेळायचं असेल, नॅशनलला खेळायला असेल तर कट ऑफ हा खेळाडूंचा कमी लागतो. त्याच्यापेक्षाही कमी कट ऑफ हा दिव्यांग विद्यार्थी जे आहेत त्यांचा लागेल. त्याच्यापेक्षा कमी कट ऑफ हा अनाथ विद्यार्थ्यांचा लागेल विद्यार्थी मित्रांनो. आणि सर्वात कमी जो कट ऑफ लागतो तो माजी सैनिक यांचा कट ऑफ लागतो. विद्यार्थी मित्रांनो, आरक्षणानुसार कट ऑफ काय लागतो हे तुम्हाला सांगितलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ व्यवस्थित बघा, व्हिडिओ स्किप करू नका. जर आपण थोडक्यात जर निष्कर्ष जर असा घेतला विद्यार्थी मित्रांनो, तर सर्वात कमी कट ऑफ लागणाऱ्या ज्या कास्ट आहे, त्या सर्वात कमी कट ऑफ लागणाऱ्या ज्या कास्ट आहे त्या म्हणजे SC अँड ST. ह्या ज्या कास्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, SC आणि ST कास्टचे जे आपले विद्यार्थी आहे, जे आपले बांधव आहे, जे आपले मित्र आहे, त्यांचा कट ऑफ हा सर्वात कमी या शिक्षक भरतीमध्ये लागणार आहे. सर्वात कमी कट ऑफ लागणारे समांतर आरक्षण कोण आहे तर माजी सैनिक, दिव्यांग, अनाथ. हे जे आपण बघू शकतो, माजी सैनिक, दिव्यांग आणि अनाथ यांचा कट ऑफ देखील समांतर आरक्षणामध्ये सर्वात कमी लागणार आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, ही गुड न्यूज आपल्यासाठी आहे की जे विद्यार्थी या कास्टमध्ये बिलॉंग करतात, SC असेल, ST असेल, दिव्यांग, अनाथ आणि माजी सैनिक, जर तुमचं समांतर आरक्षण असेल विद्यार्थी मित्रांनो, तर तुमचा कट ऑफ हा खूप खाली येणार आहे. ध्यानात घ्या, यावेळी शिक्षक भरतीच्या जवळजवळ 22,000+ जागा ह्या पवित्र पोर्टलवर येणार आहे. लवकरच प्रेफरन्स चालू होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला मी काल सांगितल्याप्रमाणे प्रेफरन्स हे ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात आपल्याला सुरू होतील आणि ऑगस्टमध्येच यादी लावण्याचा त्यांनी ठरवलेलं आहे. ठीक आहे, ऑगस्टमध्ये जर यादी नाही लागली तर सप्टेंबरच्या फर्स्ट वीकमध्ये 100% यादी लावण्याचं प्रयोजन आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, ध्यान ठेवा, तुमची कास्ट कोणती, तुमचा स्कोअर काय हे नक्कीच मला कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा.
प्रेफरन्स कशी द्यायची त्याचं गायडन्स पाहिजे असेल तर कृपया चॅनलला जॉईन करा आणि 100% आपण आमची तुमची जी प्रेफरन्सबद्दल जे तुमचे क्वेश्चन आहे, प्रेफरन्स कशा प्रकारे द्यायची, जर तुमचा स्कोर कमी असेल तर त्याबद्दल आपण 100% आपल्याला मार्गदर्शन करणार आहोत. ज्यांचा स्कोर 140+ आहे त्यांनी कुठल्या प्रकारची मेंटरशिप बॅच घेऊ नका, कोणाला विचारू नका. प्रेफरन्स तुमच्या मनाने तुमच्या जवळच्या जिल्ह्याकडे द्या. परंतु 140च्या खाली ज्यांचा स्कोर आहे विद्यार्थी मित्रांनो, कृपया जर आपल्याला येत नसेल तर आपण दुसऱ्याची मदत देखील घेऊ शकतो. जर दुसऱ्याची मदत घेतल्याने जर आपला स्वतःचा फायदा होत असेल तर मदत घ्यायला काही हरकत नाही. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, कृपया व्हिडिओ पूर्ण बघा, तुमची कास्ट बघा, तुमच्या कास्टचा कट ऑफ मला कमेंट करा. तुमची कास्ट कोणती, तुमचे मार्क्स आहे, त्याबद्दल प्रत्येकाच्या प्रश्नाचं उत्तर आपण 100% देऊयात. व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल कृपया एकदा कमेंट करा, लाईक करा, चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि बघूया की विषयानुसार सर्वात कमी कट ऑफ कोणाचा लागेल. थँक्यू सो मच.